कशी कल्पना सुचली तुम्हाला ही? कल्पना सुचायचं असं की कांदे पीक करता करता कांद्यामध्ये उत्पादन क्षमता एकदम नाहीच्या बरोबर झाली. लेबर समस्या, कांद्याला येणारे रोग, किडी प्रादुर्भाव याच्यामुळे उत्पादन अजिबात राहिलं नाही. म्हणून काहीतरी नवीन करायचं या हिशोबाने केळी पिकाकडे वळण्याचा आमचा दृष्टिकोन होता. मग त्याच्याकरता आम्ही हे पीक शोधलं. किती जण आहे तुम्ही? आम्ही 4 शेतकरी मिळून 12 एकर क्षेत्र इथं लागवड केलेली आहे. कसं उत्पन्न कसं आहे? उत्पन्न चांगल्या प्रकारे एकरी साधारणपणे 1500 झाडं बसतात. तर 20 किलोचं ॲव्हरेज मिळालं तरी 30 टनापर्यंत उत्पन्न हे 100% मिळणारच. एकरी खर्च कसं? एकरी खर्च 1.25 लाख ते 1.5 लाखापर्यंत येतोच. उत्पन्न 30 टन ते 35 टनापर्यंत येईल. म्हणजे एकरी ते 1.5 लाख रुपये खर्च आल्यावर नफा किती राहील? 100% 1.5 लाख रुपयापर्यंत नफा राहिलाच पाहिजे. रेडी. मी संतोष गंगाधर काटे, नांदूरगावचा शेतकरी. आम्ही येवला तालुक्यामध्ये नांदूर गावामध्ये प्रथमच केळीचं पीक लावण्याचा प्रयत्न केला. केळी पीक करत असताना बाहेरच्या राज्यामध्ये केळीचं उत्पन्न चांगलं असतं. त्यानंतर आम्ही आपल्या येवल्या नांदूर गावामध्ये हा प्रयोग केला. हा प्रयोग करताना आम्ही नैसर्गिक केळी उत्पन्न कसं निघेल याच्याकडे लक्ष देऊन आम्ही नैसर्गिक केळीचं क्षेत्र 12 एकर क्षेत्रावर प्रयोग केला आणि तो फुलून दाखवला आहे. ते नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून उत्पन्नही चांगलं निघालंय. त्याला आज पूर्णपणे आमचा माल आज हार्वेस्टिंग होतोय. आम्हाला आज त्याचं उत्पन्नही चांगल्या प्रकारे मिळत आहे. आम्हाला 1 लाख ते 1.5 लाख रुपये एक वर्षाला फिक्स मिळणार आहे. आणि हा आमचा केळी बाग नैसर्गिक शेती म्हणून आम्ही हे केलेलं आहे. त्यामुळे नैसर्गिक शेती असल्यामुळे थोडासा आम्हाला ॲव्हरेजला फरक जाणवला आहे. त्याच्यामुळे तरी आम्ही पुढल्या वेळेस अजून काही त्याचा बदल करून नैसर्गिक शेतीचाच अवलंब करून ह्या केळीचा बाग फुलून दाखवू आम्ही. नाव वाल्मिक दशरथ बर्डे, नांदूर गावातील शेतकरी. किती एकर वगैरे? 4 एकरमध्ये किती झाडं? लागवड 6,000 रोपाची लागवड केलेली आहे. एकरी 1500 रोप बसतात आणि बेड केलेले दोन्ही साईडनी ड्रिप केलेलं आहे. आणि किती वर्षात पीक आलं? 1 वर्षात 10.5 महिन्यात हार्वेस्टिंगला बाग आलेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.